केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं। रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध। विजयाची औपचारिक घोषणा बाकी। नवी मुंबईत मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला। 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रेंची नाराजी। गणेश नाईक सर्व 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का, मंदा म्हात्रेंचा सवाल। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी। गजा मारणेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भावजाईनं भरला उमेदवारी अर्ज। दिल्लीत तुम्ही काय दिवे लावलेत हे लोकांनी ओळखलंय। राणा जगजित सिंह पाटलांचा मुलगा मल्हार पाटील यांची ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा एकदा घणाघाती टीका। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त। 17,000हून अधिक पोलीस तैनात। हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्सवर नजर। जपानला मागे टाकत भारत बनला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था। 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकत बनणार तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती। एकशे 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं कोटा नागदा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी। चाचणी दरम्यान ग्लासमध्ये ठेवलेलं पाणीही पडलं नाही। धाराशिवमध्ये राणा जगजित सिंह पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केलेला आहे। दिल्लीमध्ये तुम्ही काय दिवे लावले हे लोकांनी ओळखलंय असा थेट हल्लाबोल त्यांनी केला। यावेळी त्यांनी थेट तुमची औकात काय असा घणाघाती टोलाही लगावला। तुळजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद पिटू भाई गंगणे यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर संध्याकाळी आयोजित भव्य सत्कार सोहळ्यामध्ये मल्हार पाटील बोलत असताना त्यांनी ही टीका केलेली आहे। आपल्याला नकारात्मक बोलायचं नाहीये। या ओम्याची अवकात नाहीये हो पिटू भैया, याच्याबद्दल बोलायचं योग्य नाहीये। या बट्याला तिथं दिल्लीमध्ये काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखून आहे, म्हणून ह्याच्या पुढं अशा शेवड्या पोरांबद्दल बोलायचं नाही। आपल्याला लोकांची सेवा करायची, आपल्याला चांगलं काम करायची, आपल्याला सकारात्मक करायचं। ह्याचा प्रचाराचा मुद्दाच होता की आपल्या या मातीची बदनामी करायची, ती आई भवानीनं पुसून काढलेली आहे। राज्यात 29 पैकी 15 जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली। नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार। केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं। रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध। विजयाची औपचारिक घोषणा फक्त बाकी। नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला। 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रे नाराज। गणेश नाईक सगळे 111 उमेदवार निवडून आणणार आहेत का, मंदा म्हात्रेंचा सवाल। पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी। गजा मारणेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भावजाई यांनी भरला उमेदवारी अर्ज। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त। 17,000हून अधिक पोलीस तैनात। हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सवर नजर। जपानला मागे टाकत भारत बनला जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था। 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकत बनणार तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती। एकशे 80 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं कोटा नागदा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी। चाचणी दरम्यान ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी सुद्धा हललं नाही। भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये खातं उघडलं। कोणत्या दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत ते आपण बघतोय।
रेखा चौधरी आहेत प्रभाग क्रमांक 18 मधून, ज्यांचे फोटो आत्ता दोघांचे आपण टीव्ही स्क्रीनवर बघत होतात. आणि दुसरा जो 26 क प्रभाग आहे त्यामध्ये आसावरी नवरे. पुढे जाऊया. नवी मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप पक्षांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. शिवसेना आणि भाजप युतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जुळलेला नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म्स देण्यात आले. त्यामुळे नवी मुंबईमध्ये भाजपच्या गणेश नाईक विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. सीट शेअरिंग मध्ये कसं झालेलं आहे? हे बघा, नाही युती झाली, नाही युती झाली. कुणाचं चूक, कुणाचं चूक, कुणाचं बरोबर. युती असल्यामुळे तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही. भाजपा 40 सीट पे लड़ रही है. नई मुंबई में हम लोग इंडिपेंडेंट 111 सीट पे लड़ रही है. पक्षाचे सर्वच लोक सांगत होते माननीय गणेश नाईक साहेबांना की युती करू नका, कार्यकर्त्यावर अन्याय होईल. पण शेवटी नेतृत्वाने सांगितल्यानंतर आपल्याला मान्य करायला लागतं. परंतु काही कारणाने या ठिकाणी युती न झाल्यामुळे 111 प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्ष निवडणूक लढते. नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र जात नाहीयेत. चर्चा आपापसात झाल्या, बैठका झाल्या, मात्र सूत काही जुळलं नाही. जागांसंदर्भात काही एकमत झालं नाही आणि त्यामुळे नवी मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप आमने सामने येणार आहेत. म्हणजे एका बाजूला गणेश नाईक आणि दुसरीकडे शिवसेना आहोत. यामध्ये महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानंच काही बातम्या, कारण अर्ज भरण्याची कालची शेवटची तारीख होती. केडीएमसीच्या निवडणुकीमध्ये भाजपनं खातं उघडलेलं आहे. भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. दोन्ही महिला उमेदवारांचा एकमेव अर्ज आल्यानं त्या बिनविरोध झालेल्या आहेत. दरम्यान अर्जांची छाननी झाल्यानंतर त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18 मधून ओबीसी महिला उमेदवार आहेत, तर आसावरी नवरे या प्रभाग क्रमांक 26 क मधून उमेदवार आहेत. आपापल्या प्रभागामध्ये प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा आता फक्त उरलेली आहे. त्यामुळे एक प्रकारे भाजपची विजयी सुरुवातच झाली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही किंवा चूक ठरणार नाही. खरं तर हा विजय हा ईश्वरीय विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे. आणि आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे. तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे. राज्यात 29 पैकी 15 जागी भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरसह जालन्यातही भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार. केडीएमसीच्या निवडणुकीत भाजपनं उघडलं खातं. रेखा चौधरी आणि आसावरी नवरे बिनविरोध. विजयाची औपचारिक घोषणा उरली. नवी मुंबई, संभाजीनगर, जालना आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली. जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानं लढणार स्वबळावर. नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे आणि गणेश नाईकांमधला वाद पेटला. 13 इच्छुक उमेदवारांच्या अर्जावर सही नसल्यामुळे मंदा म्हात्रे नाराज. गणेश नाईक सगळ्या 111 उमेदवार निवडून आणणार का? मंदा म्हात्रेंचा सवाल. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि बंडू आंदेकरच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी. गजा मारणेची पत्नी तर बंडू आंदेकरची सून आणि भाऊजय यांनी भरला उमेदवारी अर्ज.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्त 17,000हून अधिक पोलीस तैनात हॉटेल्स शॉपिंग मॉल्सवर नजर जपानला मागे टाकत भारत बनला जगातली चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकत बनणार तिसरी मोठी आर्थिक महाशक्ती 180 किलोमीटर प्रति तासाच्या वेगानं कोटा नागदा दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनची यशस्वी चाचणी दरम्यान ग्लासमध्ये ठेवलेलं पाणी सुद्धा पडलं नाही.